हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं नोंदणीकृत असलेल्या शरण्या अर्बन निधी बँकेनं पेठवडगावमध्ये कार्यालय सुरू केलं होतं। या निधी बँकेचा संस्थापक प्रवीण प्रकाश भोसलेची पत्नी प्रज्ञा प्रवीण भोसले बँकेचा कारभार पाहत होती। शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे इथल्या धन्यकुमार बाळासो मगदूम यांना 1 कोटी कर्जाचं आमिष दाखवून त्यांची सुमारे 21 लाखाची फसवणूक करण्यात आली होती। याबाबत त्यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यानंतर पोलिसांनी शरण्या अर्बन निधी बँकेचा अध्यक्ष सुरेश मारुती पाटील, उपाध्यक्ष रवींद्र बाळासो हिरुगडे, संचालिका नंदा आनंदा पाटील, विजय रंगराव कांबळे, आरती रवींद्र हिरुगडे, सुरैया इस्माईल देसाई यांना अटक केली। तसंच प्रज्ञा प्रवीण भोसले, बाळासो शामराव पोवार, मच्छिंद्र अण्णाप्पा कांबळे, महेश बाळासो शिंदे या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्य सूत्रधार असणाऱ्या प्रज्ञा प्रवीण भोसले या फरारी होत्या। पोलिसांनी बुधवारी सायंकाळी 7च्या दरम्यान भेंडवडे रस्त्यावरील एका उसाच्या शेतामध्ये एक महिला आणि पुरुष लपून बसल्याची माहिती मिळाली। वडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी विलास भोसले आणि मिलिंद टिळे यांच्यासह 2 महिला कॉन्स्टेबल यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन या दोघांना ताब्यात घेतलं। यामध्ये शरण्या अर्बन निधी बँकेच्या मुख्य सूत्रधार प्रज्ञा प्रवीण भोसले आणि त्यांचे वडील बाबासो शामराव पोवार यांचा समावेश होता। त्यांना आज पेठवडगाव न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली।